राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, जवळपास आता दीड पावणे 2 महिने झालेले आहेत आपल्या सोयाबीनला लागवड करून. आता वाढ ही एकदम चांगल्या प्रकारे याच्यामध्ये झालेली आहे. जवळपास आता सगळ्या झाडांना फुलं लागलेले आहेत. काही झाडांना वरतूनच फुलं दिसून येतात. बघा, कोणतेही हे बघा, एकदम चांगल्या प्रकारे असे सध्या आता फुलधारणा झालेली आहे. आणि कलरही बघा, तुम्हाला कुठेही पिवळा वगैरे असे कलर दिसणार नाही. पूर्ण हिरवा डार्क कलर आहे याच्यामध्ये. आणि फुलधारणा जवळपास आता सगळ्या झाडांना चांगले असं फुलं लागलेले आहेत. आणि जास्त काही नाही, तुरळक ठिकाणी थोडंफार अळीचं प्रमाण याच्यामध्ये झालेलं आहे, जेणेकरून ढगाळ वातावरणामध्ये ज्या थोड्याफार प्रमाणामध्ये आळ्या त्याच्यामध्ये येतच असतात. तर हा आपला 2 एकरचा प्लॉट आहे. याच्यामध्ये आपण टोकन यंत्राच्या साहाय्यानं लागवड केली होती. त्याचा एक फायदा आहे की बियाणंही कमी लागतं आणि झाडांची संख्याही म्हणजे पातळ होते, कारण की सुटसुटीत राहतात, हवा खेळती राहते आणि झाडाची ग्रोथही त्याच्यामध्ये चांगली होते. तर आपल्याला थोडीफार आळी पडली असतानाच आपल्याला याच्यामध्ये फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून तीच आळी नंतर जेव्हा झाडाला वाद्या लागणार आहेत त्या वादीमध्ये जाऊ नये, खोडामध्ये जाऊ नये. त्यामुळे आपल्याला आत्तापासूनच याच्यामध्ये नियंत्रण ठेवायचं आहे. तर आज आपण याच्यामध्ये दुसरी फवारणी घेणार आहेत, कारण की पहिली फवारणी आपण सुरुवातीला थोडं अळीचं प्रमाण वाढलं होतं, त्यामुळे पहिली फवारणी आपण सुरुवातीला घेतली होती आणि आता ही दुसरी फवारणी आपण फुलामध्ये घेतो आहे. जेणेकरून या स्टेजला जर फवारणी घेतली तर चांगल्या प्रकारे फुलधारणा होईल. ती फवारणी कोणती घेतो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आपण याच्यामध्ये हे बघा, बूस्टर कंपनीचं रेज घेतलेलं आहे. याच्यामध्ये थायमेथॉक्झाम आणि लॅम्बडा सायलोथ्रिन हे 2 घटक आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतात. हे म्हणजे याच्यामध्ये पांढरे माशी वगैरे म्हणजे रस शोषक किडी आणि अळीचं प्रमाण हे याच्यामध्ये कंट्रोलमध्ये येतं. म्हणजे हे स्वस्तामध्ये तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे असं रिझल्ट देणारं औषध आहे. तर आपण त्यासोबतच हे बघा, आता आरशेप कंपनीचं मायक्रोला घेतलेलं आहे. एक उत्तम चांगल्या प्रकारचं असं एक मायक्रोन्यूट्रिएंट आहे. खूप छान असे रिझल्ट आहेत. याच्या अगोदर आम्ही वापरलं होतं. तर याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 5-6 असे मेन अन्नद्रव्य याच्यामध्ये बघायला भेटतात. तर यामध्ये बघा, मेन म्हणजे झिंक, बोरॉन, मॅग्नेशियम, फेरस, कॅल्शियम वगैरे तुम्हाला सगळं जवळपास अन्नद्रव्य याच्यामध्ये बघायला भेटतात, जेणेकरून झाडाची समजा एक ओव्हरऑल ग्रोथही होण्यासाठी याचा खूप जास्त असा फायदा होतो. आणि झाडांना याच्या व्यतिरिक्त हे कोणत्याची गरज पडत नाही. आणि त्याचसोबतच आपण बघा, हे 12 एक्साईड घेतलेलं आहे, जेणेकरून फुलाच्या अवस्थेमध्ये झाडांना फॉस्फरसची गरज असते. जर फॉस्फरस प्रमाणात जर भेटलं तर जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी झाडाला मदत होत जाते. असं आपण या तिन्हींच्या कॉम्बिनेशननुसार आज आपण इथे दुसरी फवारणी घेणार आहोत. हे बघा, आपल्या जवळपास आता 20 लिटरचा पंप आहे. तर ह्या साह्यानं आपण याच्यामध्ये आज फवारणीचं काम चालू करणार आहे. आणि फवारणी करतानाही आपल्याला एकदम काळजीपूर्वक फवारणी करायची आहे. म्हणजे औषध आपल्या जवळपास अंगावर याच्यावर उडू द्यायचे नाही, कारण की याच्यात आपल्याला बरेचसे असे साईड इफेक्ट बघायला भेटतात.